मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगे आज शिवनेरी गडावर जाऊन दर्शन घेणार आहेत। मनोज जरांगे आज आळेफाटा गावी मुक्कामी असतील। रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा सध्याचा मुक्काम मध्यरात्री जुन्नरच्या बाजार समिती ग्राउंडवर आहे। आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन जरांगे नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गे नवी मुंबई आणि पुढे मुंबईत दाखल होतील। अंतरवाली सराटी मुंबईकडे निघालेले खरं तर मनोज जरांगे यांची रॅली मध्यरात्री किंवा पहाटे शिवनेरी येथे दाखल होती। खरं तर आता त्यांचा मुक्काम जो आहे तो पुढील मुक्काम जो आहे निश्चित करण्यात आलेला आहे। जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। छत्रपती पाटील तुम आगे बढ़ो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्यासोबत जोडले जात आहेत। साईदीप, काय सविस्तर माहिती? खरं तर काल रात्री जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांचा मुक्काम जुन्नर या ठिकाणी होता। आज शिवनेरी गडावरून खरं तर दर्शन घेऊन मनोज जरांगे आळेफाटा गावी मुक्कामी असणार आहेत। साईदीप, पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी जरांगे पाटील सर्व मराठा बांधवांच्या समेत जुन्नर शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही थोड्या वेळाच्या नंतर किल्ले शिवनेरीवरती जो शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जे मराठा बांधवांचं जे प्रेरणास्थान आहे, त्या ठिकाणी जरांगे पाटील नतमस्तक होतील आणि या ठिकाणावरून पुढील मार्ग निश्चित केला जाईल। साधारणतः जुन्नर असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल, राजगुरुनगर, चाकण या मार्गे ते मनसरकडे मुंबईकडे कूच करणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर ह्या ज्या सर्व मागण्या आहेत, त्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, त्या घेऊन आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी निघालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर पूर्ण रात्रभर प्रवास करून देखील पहाटेच्या दरम्यान सर्व जे मराठा बांधव आहेत हे किल्ले शिवनेरीवरती दाखल होत आहेत। रात्रीपासूनच किल्ले शिवनेरीवरती मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे, कारण या ठिकाणावरून खऱ्या अर्थाने या आंदोलनाला सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन कशा पद्धतीने मुंबई या ठिकाणी पार पाडायचं याची सर्व रणनीती ही जुन्नर शहरामध्ये थोड्या वेळानंतर ठरणार आहे। आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, या ठिकाणी स्वतः मनोज जरांगे पाटील हे नतमस्तक होतील आणि त्यानंतर जुन्नर शहरामध्ये जो सर्व जे मराठा बांधव जमलेत त्यांना ते मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील। एकंदरीत पाहिलं तर सर्व मराठा बांधव हे किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत की ते या ठिकाणी रात्रीपासून प्रवास करत किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। दादा, मला सांगा की तुम्ही कधी निघलात आणि काय काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही काल छत्रपती संभाजीनगर येथून निघलो आणि आज आमचे संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या सामायिक आज आम्ही आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी येथील गडाचं दर्शन घेऊन आम्ही मुंबईकडे कूच करणार आहे आणि निश्चितच या सरकारला आमचं जे हक्काचं जे आरक्षण आहे हे आम्ही मागून घेणार आहे आणि या सरकारला ते द्यावंच लागेल। जर या मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तांत्रिक अडचणींमुळे साईदीप यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र जर महत्त्वाची बातमी आपण पाहिली, मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे आज शिवनेरी गडावर जाऊन दर्शन घेणार आहेत। त्यानंतर मनोज जरांगे आज आळेफाटा गावी मुक्कामी असतील तर रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। भवानी, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना सक्रिय झाली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात नागपुरात ही बैठक होणार आहे। तायवाडेंच्या निवासस्थानी दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले। ओबीसींचं आरक्षण वाचवण्याचा बैठकीचा अजेंडा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।